नमस्कार, मी तुषार. इनसाइड स्टोरी ऑफ शुभांशु शुक्ला या स्टोरीमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लखनौ ते आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनपर्यंतचा जो प्रवास आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच 41 वर्षानंतर राकेश शर्मानंतर समजा इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये जाणारे हे दुसरे वैज्ञानिक आहे. जवळपास यांचा जो प्रवास म्हणलं तर लखनौ ते आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनपर्यंतचा जो प्रवास तो यामध्ये आज बघणार आहे आपण. यांचा जन्म लखनौ उत्तर प्रदेशामध्ये सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये यांचं शिक्षण झालेलं आहे. कारगिल युद्धाची प्रेरणा घेऊन यांनीच वायुसेनेत सामील होण्याचे स्वप्न बाळगले होते. ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं होतं त्यावेळेस कारगिल युद्धाची प्रेरणा घेऊन ते कारगिल युद्धामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्धार केला होता. पण हे जे स्वप्न होतं त्यांना कुटुंबाला कधीच सांगितलं नाही. कदाचित त्यांची काही प्रॉब्लेम असावे, त्यांना घरामधून तो सपोर्ट जो पाहिजे होता कदाचित तो नसावा. ज्यावेळेस त्यांच्या बहिणीचं लग्न होतं त्याच दिवशी त्यांची NDAची परीक्षा होती आणि त्याच दिवशी त्यांनी गुपचूप जाऊन NDAची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्णसुद्धा झाले. NDAमध्ये संगणकशास्त्रामध्ये BSc पूर्ण केले यांनी 2005 मध्ये. त्यानंतर त्यांनी विमान उड्डाण प्रशिक्षण घेतले तिथेच आणि 2006 मध्ये फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळालं त्यांना. तसेच त्यांच्याकडे 2000+ तास विमान उड्डाणाचा अनुभवसुद्धा आहे. याच्यामध्ये सुखोई 30, MiG-21, MiG-29, त्याच्यानंतर तारगुर आणि डॉर्नियर इत्यादी विमान उडवण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. म्हणजे खूप चांगला अनुभव म्हणता येईल. अंतराळ प्रशिक्षण 2019 मध्ये इस्रोच्या मानवी अंतरिक्ष कार्यक्रमासाठी त्यांची नियुक्ती झाली 2019ला. आणि 2021 मध्ये रशियातील जॉर्जियन कॉस्मोनॉट सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू झालं. महत्त्वाचा टप्पा म्हणजेच ॲक्सिओम मिशन, म्हणजे ॲक्सिओम मिशन ज्याच्या थ्रू हे अंतराळात गेले, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत गेले, त्या मिशनचं नाव काय होतं? ॲक्सिओम मिशन 4 हे त्याचं नाव होतं. ऑगस्ट 2024 मध्ये इस्रो आणि ॲक्सिओम स्पेसने याची घोषणा केली होती. 2024ला घोषणा केली होती. ॲक्सिओम मिशन 4 म्हणजेच किंवा 4 हे मिशनमध्ये कधीच तारीख झालं तर तारीख आहे 25 जून 2025, म्हणजे आता रिसेंटली 2-4 दिवसाआधी. याच्यामध्ये आपल्या 4 लोक म्हणता येईल की याच्यामध्ये कोण कोण होतं. एक कमांडर होती पेगी व्हिटसन, जे की यांना याच्या आधीसुद्धा अंतराळ म्हणजे इंटरनॅशनल स्पेस सेंटरचा अनुभव आहे. ते याची कमांडर ठरल्या, ठीक आहे, आणि त्या अमेरिकेच्या होत्या. दुसरा आहे पायलट होता शुभांशु शुक्ला, हे भारतातून होते, म्हणजेच महत्त्वाची भूमिका यांच्याकडे होती. पायलट होते हे त्याचे. आणि मिशन स्पेशलिस्ट म्हणून दोघांची नियुक्ती करण्यात आली, जे की स्लोवास उज्जान्स्की हे पोलंडच्या होत्या. आणि याच्यानंतर एक दुसरे होते टिबोर कपू हे हंगेरीचे होते, ठीक आहे. तर हे त्यांचा प्रवासी म्हणजे 4 जण केले आणि यांचा काळ म्हणजेच 12:01 इथून निघाले आणि जवळपास 26 जूनला इंटरनॅशनल स्पेस सेंटरवरती ते पोचले. हालाकी पोचल्यानंतरसुद्धा त्यांना पोचल्यानंतर त्याचे डॉकिंग करावं लागते. तिथं इथून तुम्ही उडाल्यानंतर जवळपास 400-450 किलोमीटरचा प्रवास करून तिथं गेल्यानंतर इंटरनॅशनल स्पेस सेंटरला तिथंसुद्धा एक काय असतं, आपण गेल्यानंतर जे यान घेऊन जाते किंवा जे रॉकेट घेऊन जाते आणि त्या स्पेस स्टेशनमधलं जे यान असते त्यांना एक मधातली जी पाईपलाईननं जोडल्या जाते, त्याला डॉकिंगसुद्धा म्हणलं जाते, आहे का नाही. ते डॉकिंग जवळपास पोचायला जवळपास त्यांना 28 तास लागले, म्हणजे 27-28 तास लागले. आणि डॉकिंग करण्यासाठी 1 तास 56 म्हणजे जवळपास 2 तास यांना वेळ लागला पूर्ण डॉकिंग करण्यासाठी. ते डॉकिंग एवढं महत्त्वाचं असते कारण त्याच्यामध्येच कोणत्याही लिकेज न होता वारंवार तपासले जाते की लिकेज न होता त्यातले जे समजा एस्ट्रॉनॉट आहे रॉकेटमधले इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये गेले पाहिजे. जवळपास 41 वर्षानंतर भारतातर्फे कोणीतरी इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये गेलेलं आहे पहिले. आणि पहिलेच याच्या आधी कोण गेलं होतं तर राकेश शर्मा गेले होते हे, ठीक आहे. हे राकेश शर्मा कधी गेले होते? 1984ला गेले होते.
तर शुभांशू शुक्लांची महत्त्वाची भूमिका म्हणजेच पायलट म्हणून याने कर्तव्य बजावले, ठीक आहे. त्याच्यानंतर जे नियंत्रक असते त्याची भूमिका, डॉकिंग साधने यांच्याकडेच होती आणि खतरनाक परिस्थितीमध्ये मदत म्हणजे यदा कदाचित जर अशी विन विन सिच्युएशन आली तर या सिच्युएशनमध्ये जर समजा मदत करण्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आली खास करून. आता तिथे जाऊन हे वेगवेगळे प्रयोग करणार आहे, ठीक आहे. याच्यामध्येच मायक्रोबायोलॉजीचे म्हणजे बरेच प्रयोग, तिचा उगवण्याची क्षमता, झाडाचे 60+ प्रयोग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि या मिशनचा कालावधी म्हणजे 14 दिवस कालावधी, जवळपास हे 14 दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. 14 दिवस याचा कालावधी आहे. डॉकिंग 26 जून 2025लाच झालं समजा. 25 जूनला इथून उडान केलं 12:01 आणि 26 जूनला त्या ठिकाणी डॉकिंग झालं. इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर यशस्वी डॉकिंग झालं. महत्त्व आणि परिवर्तनीय म्हणजेच भारताची मानवी अंतराळ भागीदारी. आता याच्यामध्ये महत्त्व काय आहे भारतासाठी, तर भारताची मानवी अंतराळ भागीदारी याच्यामध्ये सामील झाली. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, गगनयान तयारीला अनुभव आणि जो डेटा लागेल तो आपल्याला त्या ठिकाणाहून मिळणार आहे, नाही काय. आणि याच्यामध्ये जर सहयोगी संस्था जर बघितला तर इस्रो, नासा, ESA आणि एक्झिमो, ठीक आहे. आणि यांचा हे संयुक्त प्रकल्प आहे. आणि सोबत भारत आणि US यांनी काय म्हणजे US यांनी अंतराळ यांची संशोधनासाठी मदत केली होती. महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे काय असते याच्या मागची पण एक खूप मोठी एक इन्साईट स्टोरी बनू शकते. त्याच्यावरती आपण एक वेगळा एक स्टोरी बनवू आपण ते, किंवा एक वेगळं लेक्चर घेऊ. तर हे आज म्हणजे या ठिकाणची स्टोरी आहे. म्हणजे लखनौ ते इंटरनॅशनल स्पेस सेंटरपर्यंतचा जो प्रवास आहे तो इन्साईट स्टोरी म्हणजे या थोडक्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, नेमकं याच्याबद्दल तुमचा अभिप्राय तुम्ही खाली आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता. धन्यवाद. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.